मूळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189. संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील दत्तधाम सरकारमधील राजेंद्र गडगे याला अटक केली गेली आहे. हा भोंदू राजेंद्र बापू गडगे याच्यासह आणखी 4घांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेलाय. तालुका पोलिसांनी रात्रीच या बाबाला त्याच्या आश्रमातून उचललंय. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. यातील भोंदूबाबा राजेंद्र गडगे आणि मधुकर शिंदे राहणार रहीमपूर या दोघांना तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलंय. राजेंद्र गडगे यानं वडगावपान या ठिकाणी दत्तधाम सरकार नावाने आश्रम बांधलाय आणि स्वतःचे सोशल मीडियावर पेज बनवून त्या माध्यमातून तो अनेक व्हिडिओ प्रसारित करत असतो. मंत्रोच्चाराच्या साह्यानं मोठमोठे आजार बरा करण्याचं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जायचं आणि यामुळं अनेक रुग्ण, भाविक या खोट्या दाव्यांना फसायचे आणि मोठ्या संख्येनं ते दत्तधाम सरकारमध्ये यायचे. इथं या रुग्ण आणि भाविकांची देवाच्या नावाखाली मोठी लूट केली जायची. शिवाय या गडगे बाबाच्या अनेक करामती जनतेसमोर आल्यात. सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखोंची फॅन फॉलोविंग बनवून या बाबानं मोठी लुटमार केली आहे. तर अलीकडेच एक ऑडिओ देखील व्हायरल झाला होता. यामध्ये एका महिलेकडं या बाबानं लॉजवर नेत एक अश्लील मागणी केली होती. तो ऑडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. खरात नंतर संगमनेरचा गडगे बाबा जोरात, अशा चर्चा आता सोशल मीडियातून रंगू लागल्यात. याशिवाय या बाबानं कोट्यावधी रुपयांची प्रॉपर्टी तयार केली आहे. स्थानिक नागरिकांना, रहिवाशांना या बाबाचा मोठा त्रास आहे. तर नागरिकांनीही या बाबाच्या विरोधात अनेक तक्रारी दाखल केल्यात. मात्र पैशांच्या जोरावर या बाबानं अनेकांना मॅनेज केल्याचं बोललं जातंय. सध्या राज्यभर खरात प्रकरण गाजल्यानंतर या भोंदूगिरीला चांगलीच वाचा फुटली आणि त्यातूनच हे गडगे बाबाचं प्रकरण समोर आलंय. मंत्रशक्ती आणि दैवी शक्तीच्या जोरावर कॅन्सरसारखा दुर्धर आजार बरा करतोय, मूल नसलेल्या महिलांना मूल प्राप्त करून देतोय, असे अनेक खोटे दावे या गडगे बाबानं केलेत. तर या दाव्यांवर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांकडून 11,000, 21,000, 51,000 ते तब्बल लाखो रुपये उकळल्याचं समोर आलंय. रात्री पोलिसांनी वडगावपान या ठिकाणी जाऊन या गडगे बाबाच्या मुसक्या आवळल्यात. इतकंच नाही तर स्वतःमध्ये दैवी शक्ती असल्याचा आव आणून त्यानं परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलंय. तर विविध आजारांवर उपचारांच्या नावाखाली पालापाचोळ्याची औषधं देऊन त्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे आकारलेत. काही महिन्यांपूर्वी तर अशी चर्चा समोर आली होती की हा गडगे बाबा त्या औषधांच्या माध्यमातून स्टेरॉइडचा वापर करतोय. आयुर्वेदिक म्हणवल्या जाणाऱ्या औषधांमध्ये स्टेरॉइड मिक्स करून ते रुग्णांना दिलं जातं, असंही बोललं गेलं. या गडगे बाबानं गरजू आणि अडचणीत सापडलेल्या लोकांचं आर्थिक, शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याचं प्राथमिक तपासामध्ये उघड झालंय. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव तथा वकील रंजना गवांदे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलाय. हा जो भोंदू आहे गडगे बाबा, दत्तधाम आश्रमच्या नावावर जी तिथे बसून भोंदूगिरी करतो, मी कॅन्सर सारखे दुर्धर आजार बरे करतो आणि अपत्य नसल्याना अपत्य देतो वगैरे असे जे काही खूप दावे त्याने केले आणि त्या दाव्यांच्या आधारे त्याने लोकांची अगदी लाखो रुपयाची लूट केलेली आहे. म्हणजे नंबर लावायला त्याचे 11,000, 21,000, 51,000 आणि व्हीआयपीला 1,01,000 अशी त्याचे दर हल्ली झालेले होते. आणि त्याच्या पुढे लूट तो करत होताच. आध्यात्मिक शक्ती, दैवी शक्ती असं म्हणून मी आजार बरे करतो असं सांगत होता आणि विरुद्ध बाजूला तो काही झाडपाल्याची औषधं पण देत होता की जे औषधांमुळे अनेक पेशंटला आजही ते त्रास झालेला आहे. म्हणजे काल मला माजलगावचे 2-3 लोकांचे फोन आले की त्या औषधांमुळे आम्हाला ऍडमिट व्हावं लागले, उपचार घ्यावं लागलं, आमची इतक्या लाखाची फसवणूक झाली वगैरे. असे लोक आता बाहेर येऊन बोलायला लागले. इतक्या दिवस लोक दबलेले होते, घाबरत होते बोलायला, आता लोक मात्र बोलायला लागलेत. तर त्याने ही जी चालवलेली फसवणूक होती, ही जी लूट होती, हे लोकांच्या आरोग्याशी खेळणं होतं, लोकांच्या मानसिकतेशी खेळणं होतं, लोकांच्या शारीरिकतेशी खेळणं होतं आणि आर्थिक लूट होती. तर ही लूट थांबवण्यासाठी आम्ही हा गुन्हा दाखल व्हावा म्हणून आग्रही होतो आणि त्या दिशेने पहिलं पाऊल म्हणून पहिला
कलेक्टर आणि एसपींना निवेदन दिलं होतं. त्याच्यानंतर डीवायएसपींना निवेदन दिलं, आरोग्य अधिकाऱ्यांना अर्ज दिला, प्रांत अधिकाऱ्यांना अर्ज दिला आणि शेवटी काल ती फिर्याद दाखल झाली, FIR झाली. आणि दरम्यानच्या काळात ह्या भोंदूने खच्चीकरण करण्याचा एक प्रयत्न म्हणून माझ्या नावचा किंवा मी पैसे मागते असं भासवून त्याच्याच लोकांना हाताशी धरून एक बनावट व्हिडिओ तयार केला. माझ्या सोशल मीडियातल्या प्रतिमेचा एक छायाचित्र बनवलं की जे पैसे घेऊन मी बसले असं छायाचित्र दाखवून तो व्हिडिओ त्याने महाराष्ट्रभर व्हायरल केला आणि अण्णीचे कार्यकर्ते पैसे मागतात अशा प्रकारची माझ्या संघटनेची वैयक्तिक माझी त्याने महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेरही बदनामी केलेली आहे. त्या बदनामीच्या संबंधानेही मी गुन्हा दाखल केलेला आहे. तर जादूटोना विरोधी कायदा, ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट, डॉक्टर्स म्हणजे मेडिकल प्रॅक्टिशनर्स ऍक्ट आणि ही जी केलेली बदनामी याच्या संबंधाने एकत्रित BNS म्हणजे भारतीय न्याय संहिता याच्या अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच्यात पुन्हा IT जे सेक्शन्स आहेत तेही लागणार आहेत. यामध्ये एक डॉक्टराचा देखील तुम्ही आरोपी म्हणून उल्लेख केलेला आहे. नेमकं त्या डॉक्टरचा रोल काय होता मोहीम? ह्या बाबाने केलं काय म्हणजे त्याला असं वाटलं की सगळं जग पैशाने विकत घेता येतं. त्याने 12 तारखेला मला दिवसभर प्रचंड त्रास दिला. एक मधुकर शिंदे नावाच्या व्यक्तीने फोन केला आणि मला बोलायचंय, बाबांशी मीटिंग करायची वगैरे अशा अर्थाचा तो फोन होता. त्याला मी खूप बोलले, मी असे उद्योग करत नसते, तू मला असं फोन करू नको पुन्हा वगैरे. त्याला जे तू हे फोन करायचं धाडस केलं हे चुकीचं आहे, माझ्यासारख्या व्यक्तीला असे फोन करणं गैर आहे वगैरे अशा पद्धतीने मी त्याला सांगितलं, जरबेत समजावलं. त्याच्यानंतर दुपारी हा डॉक्टर मोहन पुरी नावाच्या व्यक्तीचा मला फोन आला आणि तोही तीच भाषा बोलत होता मॅनेज करण्यासंबंधी. तर त्यालाही मी म्हणजे मला अंदाज आला होता की याची हे अशा पद्धतीने चालू आहे, म्हणून मी त्याला जबर आणि परखड शब्दात समजावलं की पुन्हा असे उद्योग करायचे नाही, तुम्ही चुकीच्या ठिकाणी फोन करतायत, मी एक अण्णीची कार्यकर्ते वगैरे त्याला समजावलं आणि समज दिली थोडक्यात. म्हणून त्याचा मला तिथे उल्लेख करावा लागलेला आहे. आणि संध्याकाळी पुन्हा ज्ञानेश्वरी उर्फ राधिका गडगे जे त्या बाबाची मुलगी, हा डॉक्टर आणि आणखी कोणीतरी व्यक्ती इथे घराबाहेर माझ्या आले 7:49ला. त्या मुलीने मला फोन केला, मॅडम आम्ही बाहेर थांबलोय, तुमचं गेट बंद आहे आणि गेट उघडा आणि आम्हाला आत येऊन तुमच्याशी बोलायचंय. तर मी त्यांना म्हंटल, तू गडगे आडनाव सांगते, त्या गडगेशी रिलेटेड दिसते, मी दरवाजा उघडणार नाही, मला तुझ्याशी बोलायचं नाही. नाही म्हणजे आम्हाला काही सांगायचं. म्हटलं जे सांगायचं ते तुम्ही पोलीस स्टेशनला सांगा, कोर्टात सांगा, इथे मला काहीही सांगायचं नाही, माझ्याशी बोलायचं नाही. मग तो डॉक्टर पुन्हा बोलायला लागला. माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांना सांगितलं की माझ्या घराला CCTV कॅमेरे बसवलेत, मी आता पोलीस स्टेशनला फोन करते, तुम्ही इथून बऱ्या बोलाने गेलात तर ठीक, तुम्ही इथे यायचं धाडस का केलं, मला फोन करण्याचं धाडस का करता, असा जाब मी त्यांना विचारला आणि ते इथून गेले. म्हणून ह्या लोकांना हे ज्यांनी मला फोन केले, काही त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्यांची मी नावं टाकलेली आहेत. आणि हा त्रास दिल्यानंतर मला जी असुरक्षितता निर्माण झाली, दिवसभराचा माझा हा मानसिक छळ त्यांनी केला, त्या संबंधाने मी वाकचौरे साहेबांना मेसेज केला, मला अशा पद्धतीने दिवसभराची हॅरेसमेंट माझी चालू आहे. त्यांनी सांगितलं की तुम्ही फोन नंबर कळवा ताबडतोब, मी त्या लोकांचा बंदोबस्त करतो. हा त्या दिवशीचा दिनक्रम होता. तालुका पोलिसांनी राजेंद्र बापू गडगे, डॉक्टर मोहनपुरी, ज्ञानेश्वरी गडगे, राहणार वडगावपान, तालुका संगमनेर आणि सूरज शिंदे तसेच मधुकर शिंदे, राहणार रहीमपूर या 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी सर्व नागरिक आणि भाविकांना आवाहन केलंय की जर कुणाची या गडगेबाबाच्या माध्यमातून फसवणूक झाली असेल, कुणाचं शोषण या बाबानं केलं असेल, तर त्यांनी समोर येऊन तक्रार करावी. आज या भोंदू गडगेबाबाला न्यायालयापुढे हजर केलं जाणार आहे. तर पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे हे करतायत. बाबासाहेब कडू सह सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी,
आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 23 0023.